श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. घरात पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता टिकून राहण्यासाठी काय करावे? घरात सुख शांती समृद्धी, घरात भरभराट हो, भरपूर पैसा येवो, यासाठी आपण घरात काय करायला पाहिजे? तर घरामध्ये नकारात्मक बोलणे, शिव्या, शाप देणे हे टाळायला पाहिजे. कारण आपल्या घरातील वास्तुपुरुष सदैव तथास्तु म्हणत असतो. वाईट बोलाल तेही तथास्तु होईल, चांगले बोलाल तेही तथास्तु होईल. कारण की वास्तू ही तथास्तु म्हणत असते. त्यामुळे तुम्ही जे घरात बोलाल तसेच तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात घडेल. त्यासाठी तुम्ही घरात जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही देवाचे नामस्मरण करा. तोंडाने म्हणा किंवा एखादा मंत्र वगैरे तुम्ही चालू ठेवा, जेणेकरून तुमच्या घरात सदैव सुख समृद्धी शांती नांदत राहील. घराच्या मुख्य दरवाजासमोर देवघरावर तुम्ही ठेवू नका. यामुळे देवाचे पवित्र भंग होते आणि पूजा अर्चना केल्याचे फल प्राप्ती आपल्याला मिळत नाही. घरामध्ये भिंतीवर असलेल्या घड्याळाचे टोल किंवा काटे बंद पडू देऊ नका. ते नेहमी अखंडपणे चालू राहू द्या. कारण की बंद घड्याळ हे आपल्याला बंद नशिबाचे दार उघडत असते. हातात घेतलेल्या घड्याळाची डाय काळी किंवा लाल रंगाचे नसावे. भगवंतासाठी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवरील म्युझिक टोल देणारे घड्याळ लावा. घरामध्ये बंद पडलेले घड्याळ तुम्ही सुद्धा चुकूनही ठेवू नका. बंद पडलेले घड्याळ आपली प्रगती थांबवतो. म्हणून घरामध्ये एक छोटेसे बंद घड्याळ सुद्धा तुम्ही ठेवायचे नाही. लगेच त्यांना घराबाहेर टाकून द्यायचे. घराच्या किचन व त्याच्या खालील साफसफाई स्वच्छता ठेवावे. अडगळीचे सामान भंगार ठेवू नका. यामुळे घरातील स्त्रीचे चिडचिड वाढते, मानसिकता बिघडते आणि यामुळे आरोग्य. घराच्या किचन वाट्याच्या खाली, सिंक खाली खडे मिठाचा पाऊल ठेवा. स्वयंपाकघरात शेगडी उत्तर भिंतीला लावून ठेवू नका. स्वयंपाकघरात शक्यतो आग्नेय किंवा वायव्येला उत्तराभिमुख असावे. घराचा मुख्य दरवाजा किंवा उत्तर दिशेला असणे श्रेष्ठ. पण असे मानले तर घराच्या दरवाजावर स्वास्तिक किंवा श्री गणेशचे चित्र तुम्ही लावावे. घराच्या अंगणात दरवाजासमोर तुळस नक्कीच असावं. सकाळी तुळशीला जल अर्पण करावे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस लावल्यास आपला आत्मविश्वास वाढतो. घरात सुख समृद्धी भरभराट होते. घरामध्ये खिडक्या दरवाजाची संख्या समान असावी. सम म्हणजे 2, 4, 6, 8, 10 दरवाजे खिडक्या घराच्या आतील बाजूस उघडले जातील अशी व्यवस्था असावी. घरामध्ये विनाकाराचे जड सामान ठेवू नका. या वास्तूमुळे घरातील ताण वाढू शकतो. आवश्यक ते सामान तुम्ही घरात ठेवा. बाकीचे सामान तुम्ही विक्रीला देऊन टाका. आर्थिक लाभ प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तिजोरीचे मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवा. घराचे स्थान सुगंधी ठेवा. यासाठी उदबत्ती, धूप, अत्तराचा उपयोग केला जाऊ शकतो. आपल्या घरात नेहमी पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी सदैव आपल्या मुखात भगवंताचे नामस्मरण असू द्या. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कारण ज्या घरात भगवंताचे नामस्मरण होते त्या घरात भगवंत कसल्याची कमी पडू देत नाही. सकाळी तुम्ही लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायला पाहिजे. जर तुम्हाला पहाटे 3 ते 5 वेळेत उठत असाल तुम्ही तर फक्त हे काम तुम्ही नक्की करा. कितीही कठीण इच्छा असली तरी ते पूर्ण नक्कीच होणार. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणारच. घरची आणि तुमच्या घरच्याची नक्कीच प्रगती होणार. सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही बेडवर
सोफ्यावर किंवा जमिनीवर शांत उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे 3 वेळा बोला. असं तुम्ही केलं तर त्याच वेळेस ती इच्छा पूर्ण होईल. त्यासाठी थोडा वेळही लागतो, पण तुमची जी काही इच्छा असेल, मग ते अनेक गोष्टीची इच्छा असू शकते. नात्यासाठी असो किंवा नोकरीसाठी किंवा भरभराटीसाठी, आर्थिक प्राप्तीसाठी सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून तुम्हालाही सगळे रहस्य, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजेल. तुम्हाला या जगातील सर्व सुख सुविधा मिळू लागतील. सर्वात प्रथम तुम्ही जर स्वामी महाराजाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका आणि आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी म्हणजे पहाटे 3 ते 5 असे सांगितले जाते. यावेळी आपण जर उठलो तर आपल्याला बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या मनासारख्या घडत असतात. जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुम्ही ध्यानासाठी बसा. मग ते अंथरुणातून उठल्यानंतर तुम्ही जे ध्यानाला बसायची जागा आहे तिथे बसला तरी चालेल किंवा पूजा घरात जिथे तुमच्या मनातील इच्छा असेल तिथे तुम्ही स्वतःचे स्थान असे निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचं आहे. मग हे कसे करायचे? तुम्हाला तुमचा श्वास मंद घ्यायचा आहे. अजिबात वेगवान श्वास घ्यायचं नाही आणि दीर्घ श्वास घेत तसेच सोडायचे. तुम्हाला शांतपणे श्वास घेत सोडायचे आहे. शांततेचा अनुभव यामुळे तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण करायचे आहे. या श्वासावर लक्ष द्यायचे आहे. श्वास नैसर्गिक असले पाहिजे. जसे येत आहे तसेच ते जाणून बुजून बदलण्याचा प्रयत्न करू नका. शरीरात नावाचे चिंतन करायचे. जे करायचे आहे ते शांतपणे श्वासावर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नाम जप करायचे आहे. हात जोडून आपण एकाग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूल्ये तू गोविंदा, कर प्रभाते दर्शनम हा लक्ष्मी मातेचा मंत्र जपायचा आहे. हा मंत्र जप केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टीचा उलगडा होईल. तुमच्या आयुष्यात सुख सुविधा होतील. तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल. फक्त तुम्ही हे असे 3 दिवस करून बघा आणि बघा तुमच्या आयुष्यातील घडलेला चमत्कार. हा मंत्र तुम्ही कोठेही करू शकता. शक्यतो देवासमोर केला तर योग्यच, पण जर शक्य नसेल तर जिथे तुम्ही कॉटवरती, पलंगावरती, अंथरुणावर बसलेला असाल तिथे केला तरी तुम्हाला चांगलं वाटेल. जिथे तुम्हाला आराम वाटत असेल तिथे तुम्ही बसला तरी चालेल. यामध्ये तुम्हाला अंघोळ करण्याची, चेहरा धुण्याची किंवा ब्रश वगैरे करण्याची गरज नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता, नाहीतर तुम्ही असेच बसू शकता. मग आपल्या सर्वांना प्रश्न पडेल की उठल्यावर सर्वात आधी काय करायचे? जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचे एखाद्याचे नाव निवडता, तो भगवंत कोणीही असो, ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे त्याचं जप तुम्ही करा. तो मग श्रीराम जय राम, जय जय राम किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असाही असू शकतो. देवावरती तुमची भक्ती आहे, श्रद्धा आहे, त्या भगवंताचे तुम्ही नाव घ्या आणि हा लक्ष्मी मातेचा मंत्र तुम्ही जपा. परमेश्वराचे नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम सुरुवात केलं आहे आणि ते सुरुवात तुमच्या दिवसभरासाठी चांगलं आनंदाचे जाणार आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि विश्वासाने भगवंताचे नाव घ्या आणि दीर्घ श्वास घे. तुम्ही भगवंताचे नाम घेत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.